भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत. बौद्ध धम्माच्या उदयापूर्वी एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की बौद्ध धम्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि या देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्र राज्यपद्धती ही बौद्ध काळाची देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इसवी सन पूर्व 274 पर्यंत बौद्ध धम्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाही. तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धम्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्ता सारखे बलाढ्य बौद्ध सम्राट याच काळात झाले व त्यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तिकला इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्वज्ञानाची इतकी भरभराट झाली की अनेक देशातील विद्यार्थी येथे नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता. प्रश्न असा निर्माण होतो की जो धर्म इतका श्रेष्ठ होता व त्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा काय झाला? या प्रश्नाची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजू शकतो. कारण सम्राट अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या धर्मांना आपली शक्ती वाढवण्याचे पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माचा पहिला आघात होता. बौद्ध ग्रंथावरून दिसून येते की भगवान बुद्धाच्या श्रमण शिक्षामध्ये जवळजवळ 60 ब्राह्मण होते. ब्राह्मण लोक भगवान बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धम्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धांचा व त्यांच्या धम्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धम्मात जातीभेद नसल्यामुळे जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणागत होऊन भिक्षू बनू लागले व धनिकांद्वारा व राजांद्वारा त्यांची पूजा सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही व ते बौद्ध धम्माचा उच्छेद करण्याच्या मार्गाला लागले. भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता, प्रदेश देवता, वनदेवी, नदीदेवी इत्यादी देवता होत्या व त्याची पूजा होत होती त्याचप्रमाणे कुलदेवताही होत्या. राजे लोक व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राह्मणाद्वारे होत असे. त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पूजेसाठी जाणारे ब्राह्मण राणीच्या मदतीने राज्य शासनावर आपला प्रभाव चालवित असत. या प्रभावाचा उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणाऱ्या बौद्ध धर्माची पाडेमुळे खणून काढण्याचा ते प्रयत्न करीत असत. सम्राट अशोकांच्या काळात या कुलदेवता पूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो की मी बौद्ध धर्माच्या मार्गाचे अनुसरण करीत असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही आणि त्याने आपल्या प्रशासन अधिकाऱ्यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्त्या काढून टाकल्या. हा ब्राह्मणावर फार मोठा प्रहार होता कारण त्यामुळे त्यांच्या उपजीविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्यांचा बदला घेण्यास सिद्ध झाले. ब्राह्मण पुरोहितांनी पूर्वी जशी धारणा होती की सर्व राजे लोक मेल्यानंतर नरकात जातात कारण राज्यशासन चालवताना त्यांना पुष्कळशी पापकृत्ये करावी लागतात. त्यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राह्मण लोक राज्यकारभार आपल्या शिरावर घेण्यास तयार नव्हते. मात्र राजसिंहासनावर बसण्यास तयार नसले तरी मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत. त्याचप्रमाणे कायदे कानून तयार करीत होते. परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खूप मोठी हानी झाली तेव्हा राज्यशासन न चालवण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाला लागले. अशा तऱ्हेच्या अगणित घटना भारतीय वाङ्मयात सापडतात. काही ठिकाणी असेही आढळून येते की जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते तेथे त्यांना धार्जिने असलेल्या क्षत्रियांना हाताशी धरून किंवा त्यांना समोर करून म्हणजेच त्याला आपल्या हाताशी बाहुले बनवून राज्यकारभार ते करीत असत. अशा प्रकारे पुन्हा ब्राह्मणवादाने जोर पडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला आणि भारतातून त्याचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरला. ब्राह्मणी शासनाधिकाऱ्यांची एक फार मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन घडून येण्यामध्ये दिसून येते. भारतीय इतिहासात इतिहासकारांनी या महान घटनेला महत्त्व दिले नाही.
ही फार दुःखाची गोष्ट आहे. वस्तुतः ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. अंतिम राजा सम्राट बृहदत्तचा सेनापती पुष्पमित्र नावाचा एक ब्राह्मण होता. याचा गुरु पतंजली हा होता. पतंजलीने योगविद्या बौद्धापासूनच मिळवली होती, परंतु नंतर हा बौद्धांचा शत्रू बनला. याच्या सल्ल्यानुसार सेनापती शुंगवंशीय पुष्पमित्राने बृहदत्ताला ठार मारले व मौर्य वंशाच्या बदलीत आपल्या शुंग वंशाच्या नावाने ब्राह्मणी राज्य चालवले. या ब्राह्मणी राजाने बौद्ध धर्माला खूपच नुकसान पोहोचवले. ब्राह्मणी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्माच्या भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरलेली ही एक फार मोठी ऐतिहासिक घटना होती. भारतातून बौद्ध धर्माचा लोप झाल्यामुळे विदेशी आक्रमणे ही कारणीभूत ठरली असे मानण्यात येते, परंतु युनानी लोकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला झड पोचली नाही. उलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी सहाय्य केल्याचे पुरावे इतिहासात आढळून येतात. गुप्त काळात भारतावर हुनांचे आक्रमणे झाले, परंतु गुप्त राजांकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतातच स्थायिक झाले. यांच्याकडूनही बौद्ध धर्माला झड पोचली नाही. या उलट पेशावर येथील शक राजा कनिष्क याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांनी तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धाची चौथी धम्मसंगती इथे भरवली होती. या धम्मसंगतीत महायान मार्गाचा उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध्ये लिहिल्या जाऊ लागले. विदेशी आक्रमणांपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्मांना अधिक झड पोचली. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते. त्यांनी भगवान बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून चिवरधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षू त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाळ, तिबेट, चीन इत्यादी देशात पडून गेले. नालंदा येथे विशाल ग्रंथालय, ताडपत्र व भोजनापत्रावर लिहिलेले सुमारे 2 लाख ग्रंथ होते व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठवले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तिथे शिकत असलेल्या 6000 विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले तर काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले. मुसलमानी आक्रमण जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी बौद्धांना ठार मारले. बौद्ध मूर्तीची तोडफोड झाली, ग्रंथालय जाळली व विहार नष्ट केले. कोणताही धम्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धम्मगुरू व पुरोहिताचे कायम राहणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूंचा अभाव निर्माण झाला होता. बौद्ध भिक्षूंची कोणतीच जात नव्हती. कोणीही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊ शकत होता. उपासक, श्रामणेर, भिक्खू, थवीर, महास्थवीर होऊ शकत होता. भिक्षू लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती. तेथे केवळ ब्राह्मणांच्या घरी जन्म होण्यामुळे नवीन ब्राह्मण्य निर्माण होत असे. या कारणामुळे हिंदूची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्यास प्रयत्न करण्यात आला, परंतु हे लोक चांगल्या प्रकारचे शिक्षित नसल्यामुळे ते भिक्षू ब्राह्मणाच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाही व त्यामुळे त्यांची हार झाली. धर्मांच्या काळात शैवयोग्याने शैव धर्माचा व ब्राह्मणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला. सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे. बौद्ध धर्मातील अनेक तत्वे हिंदू धर्माने आत्मसात केली. प्रतिमा, चैत्यविहार आणि भिक्षू दृष्टीने आज भारतात बौद्ध धर्म नसला तरी तात्विक रूपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे.